पावसाळ्यात शेतकऱ्यांना धोकादायक आणि कष्टाचे काम करावे लागते। शेतामध्ये काम करताना साप, विंचू अशा प्राण्यांचा धोका ओळखून काम करावे लागते। मात्र कोल्हापुरात मागच्या काही दिवसात शेतात शॉक लागून काही जणांनी आपला जीव गमावलाय। शेतात गेल्यावर अचानकपणे एखाद्या तुटून पडलेल्या तारेला धक्का लागून अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्याचे पाहायला मिळते। आपला जीव सुरक्षित राहावा यासाठी नेमके कोणकोणते सतर्कतेचे उपाय करावेत याबाबत कोल्हापुरातील सहाय्यक विद्युत निरीक्षकांनी माहिती दिली आहे। शेतीपंप किंवा शेतकरी जे असतात त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांचे देखील जे संच मांडणी आहे ती संच मांडणी देखील सुस्थितीत असली पाहिजे। त्यांनी जोडलेले केबल, त्यांनी जोडलेल्या मीटर पेटी, त्यामध्ये असलेले स्विच गिअर्स, आता यांना देखील लागू होतं की यांनी देखील प्रत्येक संच मांडणीमध्ये मीटर नंतर RCCB बसवला पाहिजे। कारण RCCB जर बसवला तर तुम्हाला समजा एखादी बॉडी किंवा एखादी मोटर शॉर्ट असेल तर त्याच्या बॉडीतून अर्थ लिकेज करंट होत असेल तर तो RCCB लागलीच ट्रिप करेल आणि तुम्हाला त्या धोक्यापासून वाचवेल। त्यामुळे सर्वांनी शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवावे की त्यांनी आपल्या संच मांडणीमध्ये RCCB बसवावा। त्यानंतर त्यांनी जोडलेले जे पंप्स आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत, केबल्स आहेत, त्याची वेळोवेळी नियमित देखभाल दुरुस्ती केली पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतामध्ये ज्यावेळी आपल्या लाईन्स गेलेल्या आहेत महावितरणच्या, त्या लाईन्सवर ज्यावेळी आपण शेतात जात असतो तर प्रत्येक वेळी त्या लाईन्स वगैरे पाहणं गरजेचं आहे। कारण कदाचित लाईन जुन्या झाल्यामुळं कदाचित कंडक्टर चॅटरिंग होऊन देखील कंडक्टर खाली पडतात आणि काही वेळेला ते ऊसामध्ये समजा कंडक्टर पडला असेल तर तो व्यवस्थित जमिनीवर न पडल्यामुळे, अर्थिंग प्रॉपर न झाल्यामुळे एखादा शेतकरी जर त्याच्या संपर्कात गेला, कंडक्टरच्या संपर्कात गेला तर त्याला शॉक बसू शकतो। त्यामुळे एक लक्षात ठेवा की अशा ठिकाणी जात असताना किंवा लाईन जुन्या झाल्या असतील, काही तक्रार असतील तर त्या महावितरणच्या कार्यालयाला सांगून त्या तक्रारी तुम्ही वेळोवेळी जर निरसन करून घेतल्या तर असे अपघात पण आपण वाचू शकतो। आणि आमच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाचं एक टार्गेट आहे की आम्ही जास्तीत जास्त प्रबोधन करून हे विद्युत अपघात झिरो कसे करता येतील याचकडे आमच्या ऑफिसचं आणि आमच्या सर्व स्टाफचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन। खरं तर पावसाळ्याच्या दिवसात घराबाहेर पाण्यामुळे ओलसर झालेल्या ठिकाणी वीज प्रवाह उतरू शकतो। त्यातच शेतात देखील ही भीती सर्वात जास्त असते। त्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांनी सर्वात जास्त काळजी घ्यावी असे देखील पतंगे यांनी सांगितलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।